आपण ही भागवत कथा श्रवण करत आहोत। या भागवत कथेची निर्मिती कशी झाली किंवा कुणी ही भागवत कथा तयार केली याची आज या ठिकाणी तिसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये याची या ठिकाणी कथा आलेली आहे। तर व्यास महाराजांनी या भागवत कथेची रचना केलेली। व्यास महाराजांनी अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली, 17 पुराणांची रचना केली, 18 पर्वाचं महाभारत निर्माण केलं। पण एक दिवस व्यास महाराज खूप दुःखी बसलेले होते। व्यास महाराज विचार करत होते की मी अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली पण माझ्या मनाला समाधान नाही, असं का होतंय? असं ते विचार करत असताना त्या ठिकाणी नारदजींचं आगमन झालं। आणि नारदजींचं आगमन झाल्यानंतर नारदजी म्हटले, व्यास महाराज तुम्ही आज या ठिकाणी एवढं दुःखी बसलेले आहात, याचं कारण काय? त्यांनी सांगितलं की मी आजपर्यंत अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली परंतु तरी सुद्धा माझ्या मनाला समाधान नाही, याचं काय कारण? नारद मुनी म्हटले की तुम्ही बरोबर आहे, 17 पुराणांची रचना केली, 18 पर्वाचं महाभारत तुम्ही निर्माण केलं, परंतु या सर्व ग्रंथामध्ये देवाची भक्ती कशी करावी या गोष्टीचं तर या कोणत्याच ग्रंथात ज्ञान नाही। आपण महाभारत बघतो, महाभारताच्या ग्रंथामध्ये एखाद्याला जर राजकारण कसं करावं याचा जर अभ्यास करायचा असेल तर तो दुर्योधनाच्या पात्राचा अभ्यास करतो आणि ग्रंथ पुन्हा ठेवून देतो। कपट कसं करावं याचं एखाद्याला जर ज्ञान पाहिजे असेल तर तो शकुनीच्या पात्राचा अभ्यास करतो आणि पुन्हा ग्रंथ ठेवून देतो। पण भक्ती कशी करावी हे तर महाभारतामध्ये सांगितलेलं नाही। मग यामुळे तुम्ही असा एखादा ग्रंथ निर्माण करा की त्या ग्रंथामध्ये देवाची भक्ती कशी करावी, आपल्याला मोक्ष कसा प्राप्त होईल या गोष्टीचं ज्ञान त्या ग्रंथामध्ये पाहिजे। मग व्यास महाराज म्हटले, आता माझं खूप वय झालंय आणि या वृद्ध वयामध्ये माझ्याकडनं नवीन ग्रंथ निर्माण होऊ शकणार नाही। हे सर्व ग्रंथ मी ज्यावेळेस निर्माण केले त्यावेळेस मी तरुण वयामध्ये होतो, पण आता मी आता वृद्धपणामध्ये आहे, वृद्ध आहे मी, ना आता माझ्याकडनं नवीन ग्रंथ निर्माण होऊ शकणार नाही। त्यावेळेस नारदजी म्हटले, व्यास महाराज तुम्ही एक काम करा, तुम्ही म्हणता की माझा आता मी वृद्ध वयामध्ये आहे पण याही वयामध्ये तुम्ही एक नवीन ग्रंथ निर्माण करू शकाल। त्यासाठी तुम्ही काय करा तर संतांची संगती करा आणि नामस्मरण करा। कारण संतांची संगती आणि नामस्मरण या दोन गोष्टी अशा आहेत की त्या केल्यानंतर कुठलंही आपलं पाप असू द्या ते सुद्धा नष्ट होतं, अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं। म्हणून तुम्ही संत संगती करा आणि नामस्मरण करा। व्यास महाराजांनी ते ऐकलं, अनेक दिवस संत संगतीमध्ये राहिले। व्यास महाराजांनी अनेक दिवस नामस्मरण केलं आणि त्यानंतर व्यास महाराजांनी हा भागवत ग्रंथ लिहायला घेतला। बघता बघता व्यास महाराजांनी 18,000 श्लोकाचा भागवत ग्रंथ निर्माण केला। आता तुम्ही आज या ठिकाणून कथा श्रवण करून पुन्हा घरी जाल। घरी गेल्यानंतर शेजारच्या शांता काकूने तुम्हाला विचारलं की भागवतामध्ये किती श्लोक आहेत, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत। किती श्लोक आहेत? झोपल्या तर नाही ना तुम्ही? भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे। तर 18,000 श्लोकाचं भागवत ग्रंथ व्यास महाराजांनी निर्माण केला। आनंद झाला व्यास महाराजांना। पुन्हा ते दुःखी झाले।
त्यांनी विचार केला, एवढा मोठा ग्रंथ मी आज या ठिकाणी निर्माण केलाय. आपली काही धन संपत्ती प्रॉपर्टी असेल, ती जर आपल्याला टिकवायची असेल तर आपली मुलं सुद्धा चांगली असली पाहिजे. नाहीतर बापानं 10 मजली बिल्डिंग बांधून ठेवली आणि मुलगा व्यसन करणारा निवडला तर 10 वर्षामध्ये 10 मजली बिल्डिंग तो विकायला काढतो. आणि त्याच्या ऐवजी जर सज्जन मुलगा असेल तर तो 10 वर्षामध्ये 10 मजल्याची 20 मजली बिल्डिंग करतो. व्यास महाराज विचारात पडले की माझ्यानंतर हे माझं भागवताचं धन मी नेमकं कुणाकडे देऊ. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की माझा एक मुलगा आहे, त्याचा जसा जन्म झाला तसा तो नामस्मरण करण्यासाठी निघून गेला. शुकदेवांचं त्यांना ध्यान झालं, आता मी शुकदेवाकडे हा माझा भागवत ग्रंथ देणार. शुकदेवाला बोलावून घेतलं, सांगितलं, बाळा मी निर्माण केलेलं हे 18,000 श्लोकाचं भागवत आहे. हे भागवत मी तुझ्याकडे देतोय, याचं तू चांगलं संरक्षण कर. वाईटाच्या हाती हे धन लागू देऊ नको. व्यास महाराजांनी शुकदेवाकडे 18,000 श्लोकाचा भागवत ग्रंथ दिला. मग हे भागवत शुकदेव महाराजांकडनं राजा परीक्षितीकडे कसं आलं ते आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी या भागवतामध्ये राजा परीक्षितीच्या कुळाचं वर्णन केलंय. कसं आहे राजा परीक्षितीचं कुळ, तर राजा परीक्षितीचं कुळ अत्यंत पवित्र आहे. मग तुम्ही म्हणाल की राजाच्या कुळामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले म्हणून हे कुळ पवित्र आहे का, तर तसं नाही. राजा परीक्षितीच्या कुळामध्ये अनेक भगवत भक्त होऊन गेले म्हणून हे राजा परीक्षितीचं कुळ अत्यंत पवित्र आहे. पितामह भीष्मांसारखे भक्त होऊन गेले. ज्या स्त्रीचं भक्तीमध्ये सर्वात प्रथम नाव घेतलं जातं अशी पतिव्रता, जिचे 5 पती आहेत, नाव तिचं द्रौपदी. अशा द्रौपदी सारखे भक्त राजाच्या कुळामध्ये होऊन गेले. आपण जर द्रौपदीची भक्ती पाहिली तर द्रौपदी रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करत होती. रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करायचे. आपण आजच्या काळामध्ये म्हणतो बघा की भगवान परमात्मा माझे पिता आहेत, भगवान परमात्मा माझी माता आहे, भगवान परमात्मा माझे स्वामी आहेत, भगवान परमात्मा माझा भाऊ आहे, असं आपण आत्ताच्या काळामध्ये म्हणतो. पण त्या जगाच्या मालकाने म्हणावं द्रौपदी माझी बहीण आहे, अशी माणसाची भक्ती असावी. जगाच्या मालकाने आपल्याला आपलं म्हणावं, अशी माणसाने भक्ती करावी. भगवान परमात्मा सारखंच म्हणायचे द्रौपदी माझी बहीण आहे, द्रौपदी असं नामस्मरण करते, द्रौपदी अशी आहे, द्रौपदी तशी आहे. रात्रंदिवस द्रौपदीचंच नाव घ्यायचे. एक वेळेला उद्धवजी म्हटले, देवा तू रात्रंदिवस त्या द्रौपदीचं नाव घेतो, ती तर तुझी मानलेली बहीण आहे, पण सुभद्रा तुझी सख्खी बहीण आहे, तू कधी सुभद्रेचं नाव सुद्धा घेत नाही. असं का देवा? तुला खरं सांगू का देवा, आपलं ते आपलं असतं आणि परक ते परक असतं. असं कोण कोणाला सांगताय? उद्धवजी भगवंताला सांगतात, देवा आपलं ते आपलं असतं आणि परक ते परक असतं. द्रौपदी तुमची मानलेली बहीण आहे आणि सुभद्रा तुमची सख्खी बहीण आहे, कधीतरी तिचं नाव घेत जा. भगवान परमात्माची एक सवय आहे, एखादी गोष्ट जर करायची असेल तर भगवान परमात्मा ती सांगत नाहीत, डायरेक्ट करतात. भगवान परमात्मा म्हटले, बरं उद्धवजी आतापासून सुभद्रेचं नाव घेतो. आज एकादश आहे आणि उद्या द्वादश आहे, मग आपण उद्या द्वादशीच्या दिवशी सुभद्रेच्या घरी जेवायला जाऊ. उद्धवजी म्हटले, काही हरकत नाही देवा. दुसऱ्या दिवशी उद्धवजी
आणि भगवान परमात्मा सकाळच्या वेळी सुभद्रेच्या महलामध्ये गेले। महलामध्ये गेल्यानंतर उद्धवजीने आवाज दिला, ए सुभद्राताई, कालची एकादश होती, आज द्वादश आहे आणि आम्ही तुमच्या घरी जेवणासाठी आलेलो। त्यावेळेस सुभद्राताई मेकअप करत होती। सुभद्रा म्हटली की दादा, तू आज या ठिकाणी जेवणासाठी आलाय बरोबर आहे, पण तू यायच्या अगोदर एखादा कॉल केला असता, एखादा SMS केला असता तर मी स्वयंपाक बनवून ठेवला असता, पण तू कॉल केला नाही, SMS केला नाही, डायरेक्टली इथे आलात। आज काही स्वयंपाक बनवलेला नाहीये आणि माझ्या एकदम जवळच्या मैत्रिणीचं आज लग्न आहे, म्हणून मी काही स्वयंपाक आता बनवू शकत नाही। देवा, एक काम करा, खाली टेबलवरती काही फळं ठेवलेले आहेत, ते फळं तुम्ही घ्या आणि ते फळं तुम्ही खा। भगवान परमात्मा खाली आले, टेबलवरचं सफरचंद घेतलं, हातामध्ये सुरी घेतली आणि ते सफरचंद कापलं। अर्ध सफरचंद उद्धवजीला दिलं, अर्ध स्वतः घेतलं। ते अर्ध सफरचंद पुन्हा भगवान परमात्मा कापू लागले, पण आता देवानं सफरचंद कापलं नाही, हाताची करंगोळी कापली। करंगोळीतून रक्त वाहू लागलं। उद्धवजी जोरात ओरडले, ए सुभद्राताई, अगं तुझ्या दादाचं बोट कापलंय, लवकर पळ जा आणि कुठून तरी चिंदी घेऊन ये। आता सुभद्राताई शेवटी देवाची बहीण, शेवटी देवाची बहीण होती सुभद्रा, अख्ख्या महलामध्ये हिंडली, पण तिला काही चिंदी सापडली नाही। आता विचार करा, आपण आपल्या गावातल्या साध्या बाया, त्यांचे सुद्धा कपाट भरून साड्या आहेत, कपाटात सुद्धा ठेवायला जागा नाही एवढ्या साड्या आहेत। ती तर शेवटी देवाची बहीण होती, तिच्याकडे किती साड्या असतील, पण एवढ्या साड्या असताना सुद्धा भावाच्या पोटाला गुंडाळायला चिंधी सापडली नाही। भगवान परमात्मा म्हटले, उद्धवा, अरे माझ्या पोटाला खूप वेदना होत आहेत, चल शेजारी द्रौपदीचं महल आहे, आपण द्रौपदी ताईकडे जाऊ। दोघे जण द्रौपदीकडे आले, सकाळची वेळ होती, दारातल्या तुळशीला द्रौपदी ताई पाणी घालत होती। आवाज दिला द्रौपदी ताईला, ए द्रौपदी ताई, अगं भगवान परमात्म्याचं बोट कापलंय। हातामध्ये पूजेची थाळी होती, पूजेचं ताट होतं। द्रौपदीचं लक्ष देवाच्या कापलेल्या करंगोळीकडे गेलं, करंगोळीतून रक्त वाहत होतं, पूर्ण हात रक्ताने भरलेला होता। ते देवाचं कापलेली करंगोळी द्रौपदीने पाहिली, हातातलं ताट खाली पडलं, पळत द्रौपदी भगवंताकडे आली, काय रे देवा, काय केलं तू हे? भगवान परमात्मा म्हटले, अगं द्रौपदी ताई, माझ्या पोटाला खूप वेदना होत आहेत, लवकर पळत जा आणि चिंदी घेऊन ये। द्रौपदी ताई म्हटल्या, देवा, चिंदी शोधायला जायची गरज नाही, मागचा पुढचा विचार केला नाही, डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराकडनं चिंदी फाडणार, तेवढ्यात उद्धवजी ओरडले, ए द्रौपदी ताई, अगं तुला शास्त्र माहिती आहे का, सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो। इथं आहे का सर्वांच्या डोक्यावर? सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो, त्यानं आपल्या मालकाचं आयुष्य कमी होत असते। द्रौपदी ताई म्हटली, शास्त्र तर मला माहिती आहे, म्हणे मग तू पदराकडनं चिंदी का फाडते? द्रौपदीने सांगितलं की तुम्ही म्हणताय ते शास्त्र मला माहिती आहे की सौभाग्यवती स्त्रीनं जर डोक्यावरचा पदर खाली घेतला तर तिच्या मालकाचं आयुष्य कमी होत असते, पण माझ्या मालकाला किती दिवस जिवंत ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे, मी त्याच्याच बोटाला करंगोळी बांधते। आणि खरं सांगू का उद्धवजी, हे वस्त्र खरं तर मी फाडत नाहीये, हे वस्त्र मी फाडलंच नाही,
द्रौपदी ताई म्हणते की मेने नहीं फाडा चीर, पीर देख कर अधीर हो. हे वस्त्र मी फाडलं नाही. पीर म्हणजे प्रियतम भगवान. या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि माझ्या वस्त्रातले धागे मला सोडून देवाकडे पळाले. मेने नहीं फाडा चीर, पीर देख कर अधीर हो. धागे ही स्वयं नात चीर छोड़ भागे है. द्रौपदी ताई म्हणते उद्धवजी, वो धागे है अभागे जो बड़े नहीं आगे, भाग तो उन्हीं के जागे जो उंगली पे लागे है. खरं पाहिलं तर देवा तुमच्या बोटावरती जे माझ्या पदराचे धागे गुंडाळले, खरं तर त्यांचं भाग्य आहे. आणि जे माझ्याजवळ धागे राहिले ते अभागी आहेत. ते द्रौपदी ताईचं प्रेम पाहिलं. उद्धवजींच्या लक्षात आलं की भगवान परमात्मा सांगतात ते बरोबर आहे. सुभद्रा ताईपेक्षा द्रौपदी भगवंतावर जास्त प्रेम करते. अशी ही द्रौपदी ताई रात्रंदिवस देवाचं भजन करायची. रात्रंदिवस देवाचं भजन करायची, पण तिच्या आयुष्यामध्ये काही संकटांना कमी नव्हती. एका पाठोपाठ एक संकट तिच्या जीवनामध्ये येत राहिले. पण आपल्या जीवनामध्ये काहीतरी संकट आलंय म्हणून आपण नामस्मरण बंद करावं, असं द्रौपदी ताईने केलं नाही. कुठं चालताना आपल्या पायाला ठेच लागली की आपण म्हणतो देवा, अरे मी तर तुझ्यासाठी हरिपाठ करतो, तुझ्यासाठी काकडा करतो, तरी सुद्धा माझ्या पायाला ठेच का लागली. लगेच आपण देवाला बोलायला सुरुवात करतो. कुठं थोडं दुःख आपल्या जीवनामध्ये आलं की आपण म्हणतो देवा, अख्ख्या जगाचं दुःख माझ्याच वाट्याला आलंय. पण द्रौपदी ताईच्या जीवनामध्ये एवढे संकट आले, पण कधी द्रौपदी म्हटली नाही की देवा माझ्याच वाट्याला संकट का. कधीच द्रौपदी ताई भगवंताला असं बोलली नाही. खूप संकट येऊन गेले द्रौपदी ताईच्या जीवनामध्ये. एक वेळेचा तर प्रसंग आहे. महाभारताचं युद्ध होण्या अगोदर हस्तिनापूरच्या राजसभेमध्ये, हस्तिनापूरची राजसभा भरलेली होती. पितामह भीष्म होते, 5 पांडव होते, 100 कौरव होते. सर्वजण त्या सभेमध्ये बसलेले होते. त्यावेळेस त्या ठिकाणी 5 पांडवामध्ये आणि 100 कौरवामध्ये द्यूत नावाचा खेळ झाला. आणि त्या 100 कौरवांनी काहीतरी कपट केलं आणि 5 पांडवांचं संपूर्ण राज्य आणि 5 पांडव सुद्धा त्यांनी जिंकून घेतले. शेवटी द्रौपदीला पणाला लावलं. पुन्हा त्यांनी कपट केलं आणि द्रौपदीला सुद्धा जिंकून घेतलं. दुर्योधनाने सांगितलं, ए दुःशासना, जा त्या द्रौपदीला सभेमध्ये घेऊन ये, आणि ती जर सभेमध्ये आली नाही, आता सध्याला ती आपली दासी आहे, ती जर सभेमध्ये आली नाही तर तिला ओढत सभेमध्ये घेऊन ये. दुःशासन निघाला, द्रौपदीच्या महलामध्ये गेला. महलामध्ये गेल्यानंतर द्रौपदी विचारच करत बसली होती की पांडव आपले 5 पती जिंकले असतील का ते हारले असतील असा विचार करत होती. दुःशासन तिच्या महलमध्ये आला आणि सांगितलं की तुझे 5 पती, त्यांचं सर्व राज्य आणि तू सुद्धा, तुम्ही सर्वजण हरलेले आहात. आता सध्याला तू आमची दासी आहेस आणि राजांची आज्ञा आहे की तुला भर सभेमध्ये आणावं, आणि तू जर आली नाही तर आम्ही तुझ्या केसाला धरून तुला सभेमध्ये ओढत नेऊ. द्रौपदी म्हणते, मी तर तुमच्या घरची कुलवधू आहे आणि तुम्ही कुलवधूचा जर असा अपमान केला तर तुमच्या सगळ्या कुळाचा नाश होऊन जाईल. कारण ज्या ज्या ठिकाणी या अगोदर स्त्रीचा अपमान झालाय त्या ठिकाणी मोठा प्रलय झालाय.
तुम्ही ही चुकी करू नका. ऐकलं नाही दुःशासनानं, बुद्धी भ्रष्ट झाली होती. द्रौपदी तर काही सभेमध्ये येत नाही. द्रौपदीच्या केसाला धरलं आणि फार फार ओढत तिला भर सभेमध्ये आणलं. द्रौपदी सभेमध्ये येऊन त्या ठिकाणी सभेमध्ये आली. तिने बघितलं की मोठे मोठे रथी महारथी सभेमध्ये आहेत. माझे 5 पती सभेमध्ये बसलेले आहेत. एवढे सगळेजण सभेमध्ये असताना आज या ठिकाणी स्त्रीचा अपमान होतो. वाईट वाटतंय द्रौपदीला. द्रौपदी ताईने सगळ्यात अगोदर पितामह भीष्मांसमोर हात जोडले. पितामह, तुम्ही एकदा सांगा ना यांना की माझा असा अपमान करू नका, माझ्या अंगावरचं वस्त्र ओढू नका. पितामहांनी खाली मान घातली, सर्वांच्या पुढे हात जोडले. कुणी सुद्धा द्रौपदी ताईचं ऐकत नाहीये. वाईट वाटतंय द्रौपदीला, रडू लागली द्रौपदी. आता शेवटी ती तिच्या 5 पतींसमोर आली, त्यांच्या समोर हात जोडले. तुम्ही तर माझे पती आहात, तुम्ही तरी माझी रक्षा करा. शेवटी 5 पतींनी, 5 पांडवांनी सुद्धा खाली मान घातली. आता द्रौपदीच्या लक्षात आलं की एवढे जण सभेमध्ये बसलेले आहेत, पण कुणी सुद्धा माझं रक्षण करू शकणार नाही. आता माझं रक्षण फक्त या जगाचा मालक करू शकतोय. म्हणून द्रौपदीने भगवान परमात्म्याचा धावा चालू केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी
द्रौपदीने भगवान परमात्म्याचा धावा चालू केलाय. लक्षात आलं द्रौपदीच्या, या सर्व सभेमधनं कोणीच आपलं रक्षण करू शकणार नाही. आपलं रक्षण करण्यासाठी द्रौपदीने भगवान परमात्म्याचा धावा चालू केला. त्यावेळी भगवान परमात्म्याने द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं. असे अनेक संकट द्रौपदीच्या जीवनामध्ये आले. एक वेळचा तर प्रसंग, महाभारताचं युद्ध संपलेलं होतं. पांडव पक्षाचा विजय झाला होता. सर्वजण आनंदामध्ये होते. भगवंतानं 5 पांडवांना सांगितलं, तुम्ही एक काम करा, सर्व आज या ठिकाणी आनंदच तुमच्या नगरामध्ये चालू आहे. तुम्हाला मी कुठेतरी बाहेर घेऊन जातो. 5 पांडवांना घेऊन भगवान परमात्मा बाहेर गेले आणि द्रौपदीचे 5 लेकरं द्रौपदीला म्हणत होते, आई अगं आमचा जन्म झाला तेव्हा आम्ही काहीतरी विद्या ग्रहण करावी, काहीतरी आम्ही शिक्षण घ्यावं, म्हणून आम्हाला गुरूंच्या घरी तुम्ही पाठवलं. पुन्हा आम्ही शिक्षण घेऊन परत आलो. पुन्हा हे महाभारताचं युद्ध झालं. आई तुझी माया आम्हाला भेटलीच नाही, तुझी माया आम्हाला कळालीच नाही. आई तुझ्या हाताने आम्हाला जेवण करायचंय. आई तुझ्या मायेच्या मांडीवरती आम्हाला झोपायचंय. असे 5 पांडवांचे 5 लेकरं द्रौपदीला म्हणतायत. द्रौपदी ताई म्हटली, लेकरांनो आता तुम्ही झोपा. सकाळी उठल्यानंतर माझ्या हाताने तुम्हाला मी घास भरवते, माझ्या हाताने तुम्हाला जेवण खाऊ घालते. ते 5 पांडव म्हटले, आई 5 पांडवाची मुलं म्हटली, आई आमचे वडील तर कुठेतरी बाहेर गेलेले आहेत, मग आम्ही त्यांच्या जागेवरती झोपावं का? हो म्हणे, काही हरकत नाही, झोपा. ज्या ठिकाणी 5 पांडव झोपत होते त्यांच्या जागेवरती त्यांचे 5 लेकरं झोपले. रात्रीचा वेळ झाली. पांडव पक्षाचा विजय झालेला होता. सर्व सैनिक महाभारताच्या युद्धामध्ये दमून गेलेले होते. सर्वजण आपल्या घर परिवाराला भेटतायत. सर्वजण आता शांत झोपेत झोपलेले आहेत. सर्व हस्तिनापूर नगरी शांत झाली. फक्त रात्रीच्या वेळी रातकिड्यांचा आवाज येतोय. संपूर्ण नगर शांत झालेलं. अशा या शांत वातावरणामध्ये त्याच महाभारताच्या रणभूमीमध्ये एक असं प्रेत पडलेलं होतं की ते प्रेत पडलेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये त्यावेळी सुद्धा प्राण होते. असं ते दुर्योधनाचं प्रेत पडलेलं होतं. त्या ठिकाणी अश्वत्थामा आला. बघितलं त्याने, कुणाचं आहे हे प्रेत? विचारलं, कोण आहे रे तू? ते प्रेत बोलला, मी दुर्योधन आहे. अश्वत्थामा म्हटला की ज्या वेळेला तू जिवंत होतास तुझा आवाज जसा वाघाची डरकाळी, पण आता तुझी अवस्था बघ, आणि तरी सुद्धा तू प्राण का त्यागत नाही? याचं कारण काय? आणि तू रडत का आहेस? एखादा योद्धा तो जर रणभूमीमध्ये रडत असेल तर तो मेल्यानंतर नरकामध्ये जातो. तू असं रडू नको. तुला कशाचं वाईट वाटतंय? दुर्योधन म्हटला की माझे 100 भाऊ मेले तरी सुद्धा मला वाईट वाटत नाही. हस्तिनापूरची गादी गेली तरी सुद्धा मला वाईट वाटत नाही. पण अरे एक सुद्धा पांडव मेला नाही, याचं मला फार वाईट वाटतंय. म्हणून मी रडत आहे, म्हणून मी दुःखी आहे. अश्वत्थाम्याने सांगितलं, मित्रा तू असं रडू नको. एक काम कर, मी जातो आणि त्या 5 पांडवांचे मस्तक तुझ्या समोर घेऊन येतो. तू असा दुःखी राहू नको.
दुर्योधनाला शब्द दिला आणि रात्रीच्या काळोख्यामध्ये 5 पांडवांचे मस्तक तोडण्यासाठी निघाला अश्वत्थामा. काळोख्याचा अंधार पडलाय, संपूर्ण नगर शांत झालेलं, फक्त रात्रीच्या रातकिड्यांचा आवाज येतोय. अशा या वातावरणामध्ये अश्वत्थाम्याने हातामध्ये तलवार घेतली आणि निघाला हस्तिनापूरमध्ये. ज्या महलमध्ये 5 पांडव झोपत होते त्या महलमध्ये आला. बघितलं 5 पांडव झोपलेले आहेत. डोळ्यासमोर मित्राचं चित्र होतं की आपला मित्र दुःखी आहे, मेल्यानंतर जर त्याला स्वर्ग प्राप्ती व्हावी याच्यासाठी मला 5 पांडवांचे मस्तक तोडून न्यावेच लागतील. रात्रीचा अंधार पडलेला होता. त्याने आणलेली तलवार, त्याने ती तलवार उचलली आणि 5 वार केले. 5 वार केल्यानंतर 5ही पांडवांचे मस्तक धडावेगळे झाले. त्यानं विचार केला, बघितलं त्यानं तर हे तर काही 5 पांडव नाही, हे तर त्यांचे मुलं आहेत. आपल्याला तर 5 पांडवांना मारायचं होतं, आपण तर त्यांच्या मुलांना मारलं. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अश्वत्थामा तिथून पळत आपल्या नगरामध्ये गेला. आता इकडे रात्र संपली, सकाळची वेळ झाली. द्रौपदीताई उठल्या. उठल्यानंतर बघितलं की आपले मुलं आणखी उठलेले नाहीत. जाऊ द्या, ते महाभारताच्या युद्धामध्ये दमलेले असतील, आपण जाऊन त्यांना उठवू, असं बोलून द्रौपदीताई निघाली. ज्या ठिकाणी तिचे 5 पती झोपत होते त्या महलमध्ये आली. महलमध्ये प्रवेश केल्यानंतर तिने पाहिलंय संपूर्ण ती जी खोली होती संपूर्ण रक्ताने भरलेली आहे आणि आपल्या काजाचे 5 तुकडे ते त्या ठिकाणी गतप्राण झालेले आहेत. आपल्या 5ही मुलाचे मस्तक धडा वेगळे झालेले आहेत. काय म्हणत असेल ते आईचं काळीच. आपला मुलगा कुठे 2 मिनिट आपल्या नजरेच्या बाजूला गेला की आपण विचार करतो की आपला मुलगा कुठे गेला असेल बरं. लगेच आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू होतात. पण त्या द्रौपदीचे 5 काळजाचे तुकडे 5ही यापुढे कधीच तिला भेटणार नव्हते. बघितलं द्रौपदीताईनं, अहो जसे आपण चेंडू गोळा करावे, द्रौपदीने आपल्या 5 लेकरांचे मस्तक गोळा केले आणि ते धड मांडीवरती घेऊन बसली द्रौपदी. जशी आपण पाण्याने आंघोळ करतो तशी द्रौपदीची रक्ताने आंघोळ झाली. द्रौपदी म्हणते, बाळांनो, माझ्यावरती नाराज झालात का? असं आईवरती नाराज व्हायचं नसतंय. माझ्यावरती नाराज होऊ नका, उठा बरं. तुम्हाला माझ्या हाताने जेवण करायचंय, उठा, असं नाराज होऊ नका. द्रौपदीताई हंबरडा फोडून रडते. हीच बातमी 5 पांडवांकडे गेली. 5 पांडवांकडे गेल्यानंतर 5ही पांडव भगवंतासह परत आले. अर्जुन म्हटलं, ज्याने कोणी माझ्या 5 लेकरांचा वध केलाय त्याला मी जिवंत सोडणार नाही. अश्वत्थाम्याला ओढत द्रौपदी समोर आणलं. सांगितलं, द्रौपदी, या अश्वत्थाम्याला काय दंड द्यायचा? कारण याने तुझे 5 लेकरं मारले, एक सुद्धा लेकरू आई म्हणण्यासाठी ठेवलं नाही. याला काय दंड द्यायचा बरं? द्रौपदी ताई म्हटली की त्याला काहीच दंड देऊ नका, त्याला तुम्ही परत सोडून द्या. म्हणे, असं का? द्रौपदी म्हटली,
की माझे 5 लेकरं याने मारले, ही गोष्ट बरोबर आहे. माझे 5 लेकरं जरी मेले असतील तरी सुद्धा तुम्ही मला आधार आहात. पण या अश्वत्थाम्याच्या आईला कुणीच आधार नाही, कारण युद्धामध्ये अश्वत्थाम्याच्या वडिलांचा सुद्धा तुम्ही वध केलाय आणि आता तुम्ही अश्वत्थाम्याचा सुद्धा वध केला, तर अश्वत्थाम्याच्या आईला कुणीच आधार राहणार नाही, म्हणून त्याला तसंच सोडून द्या. मग पुन्हा भगवंताच्या सांगितल्याप्रमाणे त्या अश्वत्थाम्याच्या मस्तकावरचा दिव्य मणी काढून घेतला. अश्वत्थाम्याला अपमानित केलं आणि त्याला सोडून दिलं. अश्वत्थाम्यानं विचार केला की मला यांनी मारलं असतं तरी सुद्धा मला दुःख झालं नसतं, पण यांनी माझा अपमान केलाय. म्हणून अश्वत्थाम्यानं 6 ब्रह्मास्त्र सोडले, 5 पांडवावरती 5 आणि 1 उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. भगवंतानं त्या 6ही ब्रह्मास्त्राचा नाश केला, उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. काही दिवसांना भगवान परमात्मा द्वारकेला परत निघून गेले. इकडे उत्तरेचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि उत्तरेने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म झाला, मुलाचं नाव विष्णुराम असं ठेवण्यात आलं. पण मुलगा जन्म झाल्यापासून रडत होता. कुणाच्या जरी मांडीवर दिलं तरी सुद्धा तो शांत बसत नव्हता. भगवान परमात्म्याला बातमी कळाली की उत्तरेला मुलगा झालाय. भगवान परमात्मा द्वारकेहून हस्तिनापूरमध्ये आले. संपूर्ण आनंदाचं वातावरण होतं. भगवंतानं त्या मुलाला मांडीवरती घेतलं की मुलगा हसू लागला. अशी मुलाची त्या परीक्षा पाहिल्यामुळे त्या मुलाचं नाव परीक्षिती असं ठेवण्यात आलं. बरेच दिवस झाले, राजा परीक्षिती मोठा होऊ लागला. इकडे भगवंताने निजधाम गमन केलं. ही बातमी 5 पांडवांना समजली. ही बातमी समजल्यानंतर 5 पांडव म्हटले की ज्या देवानं आपल्या मागे पुढे उभा राहून आपला सांभाळ केला, असे भगवान परमात्मा या जगामध्ये राहिलेले नाही. मग आपण या जगात राहून काय करायचं? 5 पांडव आणि द्रौपदी हे सर्वजण स्वर्गारोहण करण्यासाठी निघून गेले. परीक्षितीला गादीवरती बसवलं. परीक्षितीचा राज्यकारभार चालू झाला. एक दिवस राजा परीक्षिती असंच नगरामध्ये फिरत होता. नगरामध्ये फिरत असताना त्याने पाहिलं की एक काळा पुरुष आहे आणि तो काळा पुरुष एका गाईला आणि त्याच्या बछड्याला मारतोय. हे त्यानं पाहिलं. त्याच्या लक्षात आलं की नक्कीच आपल्या नगरामध्ये कलीचा प्रवेश झालाय. त्यानं कलीला सांगितलं, माझ्या राज्यामध्ये राहू नको. कली म्हटलं, संपूर्ण जगभरामध्ये तुमचं राज्य आहे, मग मी हे सोडून जाऊ तरी कुठं? मग राजा परीक्षितीने कलीला राहण्यासाठी 5 जागा दिल्या. हिंसा, व्यभिचार, द्यूत आणि ज्या ठिकाणी अनितीने कमवलेलं धन असतं अशा 5 जागा राहण्यासाठी दिल्या. मग कली अशा या 5 ठिकाणी राहू लागला. असे अनेक दिवस उलटून गेले. एक दिवस राजा परीक्षिती शिकार करण्यासाठी नगरामध्ये गेला. शिकार करण्यासाठी गेल्यानंतर सकाळपासून शिकार शोधत होता, पण सकाळपासून काही शिकार मिळाली नाही. मग राजा परीक्षिती त्याच अरण्यामध्ये एका साधूचा आश्रम होतं, क्षमिक ऋषींचं. त्या आश्रमामध्ये गेला. गेल्यानंतर तो म्हटला की मी या जगाचा राजा, या त्रिभुवनाचा राजा, राजा परीक्षिती आहे, तुम्हाला सादर प्रणाम करतोय. सकाळपासून शिकार शोधतोय पण काही शिकार मिळत नाही. सकाळपासून तहानेनं व्याकुळ झालोय,
तुमच्या ठिकाणी मला पाणी मिळेल का? पण क्षमिक ऋषी तर ध्यानामध्ये बसलेले होते. त्यांच्या काही लक्षात आलं नाही. राजानं काय केलं, शेजारीच एक मेलेला सर्प पडला होता. तो मेलेला सर्प घेतला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये घातला आणि रागानं नगरामध्ये निघून गेला. काही वेळानंतर त्यांचाच मुलगा शृंग आला. बघितलं आपल्या बाबांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप लटकवलाय. राग आला त्याला आणि रागाच्या भरामध्ये त्यानं श्राप दिला की ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप लटकवलाय, येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन त्याला दंश करेल, असा श्राप देऊन टाकला. मुलाचा आवाज ऐकला. क्षमिक ऋषी ध्यानातून बाहेर आले आणि विचारलं, बाळा तुला काय झालं? सांगितलं, बाबा कुणीतरी तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप लटकवला होता आणि मला या गोष्टीचा राग आला, म्हणून मी त्याला श्राप देऊन टाकला की ज्याने कोणी माझ्या मुलाच्या गळ्यामध्ये, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप लटकवलाय, येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन त्याला दंश करेल. ऐकलं क्षमिक ऋषींनी बोलणं. सांगितलं, बाळा असं करायचं नाही. हे जग जरी आग झालं तरी आपण पाणी व्हायचं. आगेचं उत्तर आगेमध्ये द्यायचं नाही. काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या. आपण साधू आहोत. असा राग साधूला शोभा देत नाही. चुकलं बाळा तुझं इथं. सांगितलं, त्या राजा परीक्षितीकडे जा आणि जाऊन सांग की येत्या 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे. मग तुला पुढे मोक्ष भेटावा यासाठी तू काहीतरी कर. शृंग राजा परीक्षितीकडे गेला. सांगितलं, राजे साहेब, येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन तुम्हाला दंश करेल आणि तुमचा मृत्यू होऊन जाईल. मग तिथून पुढे तुम्हाला मोक्ष मिळावा यासाठी तुम्ही काहीतरी करा. राजा परीक्षिती विचारात होता की माझा कशाने उद्धार होईल. असे विचारामध्ये असतानाच त्या ठिकाणी शुकदेव महाराजांचं आगमन झालं. शुकदेव महाराज म्हटले, राजा मी तुला सुंदर भागवत कथा सांगतो की जेणेकरून 7 दिवसामध्ये तुझा उद्धार होऊन जाईल. तू शुद्ध अंतःकरणानं या ठिकाणी भागवत कथा श्रवण कर, असं शुकदेव महाराजांनी राजाला सांगितलं. फक्त तू एक काम कर, कथा श्रवण करत असताना तुझं चित्त एकाग्री कर. तुझं चित्त विचलित होऊन देऊ नको, एवढंच काम कर. खरं पाहिलं तर आपण सुद्धा कथा श्रवण करत असताना आपलं मन कथेमध्ये असलं पाहिजे, आपलं चित्त कथेमध्ये असलं पाहिजे. शुकदेव महाराज सांगतात, राजा आता येणारे जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये माणसं चिकाटीने संसार करतील, पण थोडा सुद्धा परमार्थाकडे ती लक्ष देणार नाहीत. किती चिकाटीने परमार्थ करतील. तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक वयस्कर आजोबा राहत होते आणि ते वयस्कर आजोबा, त्यांचं खूप वय झालेलं होतं. आयुष्यामध्ये चिकाटीनं त्यांनी संसार केला. कधी देवाचं नाव सुद्धा त्यांच्या तोंडाला आलं नाही. असं त्यांनी चिकाटीने संसार केला. आता त्यांचं 80-85 वय झाले. त्यांना उठता सुद्धा येत नव्हतं. एका बाजीवरती झोपलेले होते. बाजीवरती झोपलेले असताना त्या बाबांनी पाहिलं की बाजीच्या एका कडाला एक वासरू बांधलेलं आहे आणि ते वासरू केरसुनी खात होतं. केरसुनी कळते का तुम्हाला? केरसुनी म्हणजे काय? झाडू. लातूरच्या भागामध्ये झाडूला केरसुनी म्हणतात.
शुकदेव महाराज सांगतात, राजा, येणारं जे कलियुग आहे त्या कलियुगामध्ये माणसं परमार्थ करणार नाही, संपूर्ण लक्ष त्यांचं प्रपंचाकडे असेल. तू भाग्यवान आहेस की तुला तुझ्या स्वतःच्या मोक्षाची, तुला स्वतःचा मोक्ष कसा प्राप्त होईल ही गोष्ट कळाली.